तुरा आलेला ऊस जर शेतामध्ये 1.5 ते 2 महिन्यांच्या पुढे राहिला तर पांगशा फुटतात. ऊस पोकळ पडायला सुरुवात होते. त्यातील साखरेचं विघटन होऊन ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मध्ये रूपांतर होतं. त्यामुळे साखर उतारा कमी होतो. त्यामुळे अशा तुरा आलेल्या ऊसाची लवकर तोडणी करणं आवश्यक आहे. पण ऊसाला तुरा का येतो आणि यावर उपाय काय आहेत हेच जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. तुरा आल्यामुळे नुकसान काय होतं? तुरा आल्यानंतर ऊसाची वाढ पूर्णपणे थांबते आणि पक्वता वाढत जाते. तुरा आल्यानंतर साधारण 1 ते 1.5 महिन्यात ऊसाची तोडणी झाली नाही तर काही जातीमध्ये ऊसाला पांगशा फुटणं, दशी पडणं, वजन घटणं आणि साखर उतारा कमी होणं अशा प्रकारचं नुकसान होतं. थंडी असेल तर अशा प्रकारचं नुकसान कमी प्रमाणात होतं, पण तापमान जसजसं वाढत जाईल तसं ऊसाचं वजन आणि साखर उतारा घटून नुकसान होतं. ऊस उत्पादनात साधारण 20 ते 25% आणि साखर उतारामध्ये सुद्धा घट येते. तुरा येण्यामुळे एवढं नुकसान होत असेल तर तुरा येण्याची नेमकी कारणं काय आहेत हे जाणून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे ऊसाला तुरा नेमक्या कोणत्या कारणामुळे येतो हे आधी पाहून घेऊयात. ऊसाच्या सर्व जातीमध्ये तुरा येण्याची क्षमता असते, पण जातीनुसार तुरा येण्याच्या प्रमाणात फरक आढळून येतो. काही जातींमध्ये लवकर तर काही जातींमध्ये तुरा उशिरा येतो. को 419, को 7219, कोसी 671 आणि को 94012 या जातींना लवकर तुरा येतो. तर को 740, कोएम 7125, कोएम 88121, को 8014, को 86032 या ऊस जातींना उशिरा तुरा येतो. तुरा येण्याचं प्रमाण विभागानुसार वेगवेगळं असतं. जसं केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र तसेच दक्षिण महाराष्ट्र या ठिकाणी ऊसाला तुरा लवकर आणि जास्त प्रमाणात येतो आणि जसजसं उत्तरेकडे जाऊ तसं ऊसाला उशिरा तुरा येतो. ज्या वर्षी पावसाचं प्रमाण ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये जास्त असतं त्या वर्षी तुऱ्याचं प्रमाण जास्त असतं. दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानात फरक कमी असल्यानेही ऊसाला तुरा येतो. हवेतील आर्द्रतेचं प्रमाण आणि जमिनीतील पाण्याचं प्रमाण जास्त म्हणजेच पाणथळ जमिनीत तुऱ्याचं प्रमाण जास्त असतं. भारी जमिनीत उशिरा तर हलक्या जमिनीत लवकर तुरा येतो. पाणी साठून राहणाऱ्या जमिनीमध्ये नत्र जरी असलं तरी त्याचं शोषण पिकाच्या मुळाद्वारे योग्य प्रमाणात न झाल्यामुळे सुद्धा तुरा येतो. जास्त पाऊस असणाऱ्या भागामध्ये उथळ आणि निचऱ्याच्या जमिनीतून नत्र जास्त प्रमाणात वाहून गेल्यामुळे सुद्धा ऊसाला जास्त प्रमाणात आणि लवकर तुरा येतो. सुरू आणि पूर्व हंगामी हंगामात ऊसाची लागवड केली तर सर्वसाधारणपणे नोव्हेंबर ते डिसेंबर या काळात ऊसाला तुरा येतो. तर मे जून मध्ये लागवड केलेला ऊस ऑगस्ट किंवा सप्टेंबर या काळात कांड्या सुटण्याच्या अवस्थेत असतो. त्याला 3 ते 4 कांड्या आलेल्या असतात. अशा ऊसाला तुरा येण्यासाठी अनुकूल हवामान मिळालं तर त्याला त्याच वर्षी नोव्हेंबर ते डिसेंबर मध्ये तुरा येऊ शकतो. आता तुऱ्यामुळे होणारं नुकसान कमी करण्यासाठी काय उपाययोजना आहेत ते पाहूयात. ऊसाची लागवड शिफारस केलेल्या जातींची दिलेल्या हंगामात आणि वेळेवरच करावी. ऊसाच्या लवकर पक्व होणाऱ्या कोसी 671, को 94012, VSI 434, को 8014, MS 10001 या ऊस जातींची तोडणी अगोदर करावी. शिफारस केलेल्या खतांची मात्रा योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी द्यावी. पाणथळ जमिनीत पाण्याच्या निचरा होण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात. ऊसाला नेहमी नत्राची मात्रा विभागून द्यावी. याशिवाय ऊसाच्या शेतात पाणी साठून राहणार नाही याची काळजी घ्यावी. अशा प्रकारे काळजी घेतली तर ऊसातील तुरा येण्याचं प्रमाण हे रोखता येतं. आपल्याला ही माहिती मिळाली होती प्रादेशिक ऊस व गूळ संशोधन केंद्र कोल्हापूर येथून. बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी ॲग्रोवनच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.